आपल्या मुलाला होम स्कूलिंग किंवा स्व अध्ययन देणाऱ्या चेतन आणि प्रीती एरंडे या पालकांशी वृत्तसंपादक ज्योती आंबेकर यांनी साधलेला संवाद आता ऐकूया। आणि याच विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी एरंडे दाम्पत्य आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे। त्यांच्याशी आपण या विषयावर सविस्तर चर्चा करूया। नमस्कार। साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। धन्यवाद। वेगळ्या पद्धतीचं शिक्षण मुलांना द्यावं यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। सगळ्यात आधी तुमचं अभिनंदनच करायला पाहिजे। प्रचलित व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन उभं राहणं आणि काम सुरू करणं हे काही सोपं काम नाही आणि खास करून मुलांच्या बाबतीत हे धाडस तुम्ही केले। खरं बघता मला आईचं जास्त कौतुक वाटते, कारण आई जास्त संवेदनशील असते मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत। तुमच्या दोघांमध्ये कुणी हा निर्णय अगोदर घ्यायचं ठरवलं की मुलाला घरी बसून शिक्षण द्यायचं, शाळेत नाही पाठवायचं रूढ अर्थाने? खरं म्हणजे हा निर्णय सुरुवातीला तिनेच घेतला होता आणि नंतर या निर्णयाला मी पाठिंबा दिलेला आहे। परंतु सुरुवातीला ज्यावेळेस मुलाचं शिक्षण ही प्रक्रिया चालू झाली त्यावेळेस मुलाला शिक्षण देत असताना त्याला कसल्याही प्रकारचा तणाव जाणवू नये, त्याला शिक्षणाचा संबंध त्याच्या जीवनाशी जोडता यावा आणि त्यातून त्याचं शिक्षण आनंददायी व्हावा या विषयावर आमच्या दोघांचं पण एकमत होतं। त्याच्यासाठी आम्ही त्याच्या शिक्षणाच्या 4 वर्षाच्या प्रवासात 4 शाळा बदलून बघितल्या, पण प्रत्येक शाळेमध्ये आम्हाला ते समाधान मिळत नव्हतं। आणि त्याच्यानंतर मग एके दिवशी हिने असा निर्णय घेतला की जर ते समाधान आपल्याला त्याच्यातून मिळत नसेल, त्याला वाहतूक प्रवास करण्याचा ताण येतो आहे, पैसा पण आपला जातो आहे, तर अशा वेळेस आपण कुठंतरी थांबून एक वेगळ्या पर्यायाची निवड करायला पाहिजे आणि म्हणून होम स्कूलिंगचा किंवा स्वशिक्षणाचा पर्याय निवडला। ज्यावेळी निर्णय घेतला तुम्ही त्यावेळी तुमच्यासमोर कुठलं रोल मॉडेल होतं का? खरं म्हणजे तसं रोल मॉडेल नव्हतं। आमचा उद्देश एकच होता की शिक्षण हे आनंददायी आणि जीवनाला जोडणारं असलं पाहिजे। पण हा निर्णय घेण्याच्या आधी आम्ही बऱ्याच लोकांशी बोललो, ज्याच्यामध्ये प्रसिद्ध शिक्षण तज्ञ राजीव तांबे आहेत, फलटणची कमला निमकर शाळा आहे, मॅक्सिम बर्सन आहेत, अशा आणि रंजना बाजी म्हणून एक शिक्षण तज्ञ आहेत, अशा व्यक्तींशी आम्ही बोललो, त्यांचा सल्ला घेतला आणि त्यांना आमच्या शिक्षणाच्या उद्देशाविषयी सांगितलं। त्याच्यानंतर सगळ्यांचं मत असं झालं की जर उत्तम शिक्षण हवं असेल तर उत्तम शाळेपेक्षा उत्तम गुरुची गरज जास्त आहे आणि असा गुरु आम्ही शोधायचा बराच प्रयत्न केला, पण तो गुरु मिळाला नाही। आणि नंतर आमच्या लक्षात आलं की मुलाचा सगळ्यात चांगला गुरु त्याच्या आईशिवाय दुसरं कोण होऊ शकतं। तेच आता मी आईकडेच जाणार होते। तुमचं खरं खूप अभिनंदन असा निर्णय घेतल्याबद्दल। पण मला सांगा, ज्यावेळी तो शाळेत जात होता आणि शाळा थांबल्यानंतर जेव्हा होम स्कूलिंग सुरू झालं तेव्हा आई म्हणून तुम्हाला ह्या दोन्हीत काय फरक जाणवला? खरं पाहता फरक काही जाणवला नाही। तो जरी शाळेत जात असला तरी शाळेमध्ये जे शालेय शिक्षण, वेळ आणि शिक्षकांची शिकविण्याची पद्धत ही मूलतः त्यालाच पटत नव्हती म्हणता येईल। तो बरेच दिवस शाळेत जाण्यापेक्षा शाळा टाळण्यावरच त्याचा जास्त भर होता, पण नवीन शिकण्यावर टाळाटाळ नव्हती। नवीन शिकणं फार आवडायचं त्याला, कायम नवीन गोष्टी शिकणं, स्वतः प्रत्यक्ष ते करून बघणं, याच्याकडे प्रत्येक मुलाचाच कल असतो। त्या पद्धतीने त्याला नवीन शिक्षण घ्यायचं, नवीन गोष्ट करून बघायला आवडत होती, पण शाळेत रोज जाणं आणि रोजचं ते रुटीन आवडत नव्हतं। म्हणून तुम्ही त्याची शाळा थांबवली। साहजिक आहे, म्हणजे त्याला आनंदच झाला असेल, कारण रोज उठून ते ठराविक साच्यामध्ये इव्हन नोकरी करणाऱ्या लोकांना सुद्धा आवडत नसतं साचेबद्ध जगणं, ते तर उमलतं फूल आहे, म्हणजे त्याला तर त्याच्याच गतीने आणि कलानी उमलायची स्वाभाविक इच्छा असणार आहे। पण जेव्हा तो घरी बसून शिकायला लागला आणि बाकी अवांतर गोष्टींमध्ये पण रस घ्यायला लागला तेव्हा तुम्हाला त्याच्या व्यक्तिमत्वात काय फरक जाणवला? खरं म्हणजे तसं जर बघितलं तर त्याच्यावरचा तणाव पूर्णपणे रिकामा झाला। आणि जर तुम्ही मानसशास्त्रीय कारण जर बघितलं की ज्यावेळेस आपल्या मेंदूवर तणाव असतो त्यावेळेस आपला मेंदू स्वतःला आकसून घेतो, त्यामुळे विचार करण्याची क्षमता आपली कमी होते। ज्यावेळेस त्याचा शाळेसंबंधित असलेला किंवा एकंदर परीक्षेविषयी असलेला तणाव कमी झाला त्यावेळेस त्याची विचार करण्याची शक्ती वाढल्याचं आम्हाला जाणवलं। म्हणजे त्यांनी ज्यावेळेस पुस्तकातून ज्या गोष्टी वाचतोय त्या आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येत आहेत, प्रत्यक्ष करून बघता येत आहेत, हे जेव्हा त्याला समजायला लागलं त्यावेळेस त्याची शिकण्यातली उत्सुकता वाढायला लागली। प्रचलित शिक्षण व्यवस्थेमध्ये सध्या सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की मुलं फक्त माहिती गोळा करतात आणि ती सुद्धा परीक्षेच्या दिवसापुरती। एकदा परीक्षा झाल्यानंतर त्या माहितीचा काय उपयोग करायचा हे बऱ्याच जणांना समजत नाही आणि ती माहिती टाकून दिली जाते। त्यामुळे शिक्षणाचा प्रवास जो असा तुटक होतोय ते जास्त धोकादायक आहे असं आम्हाला जाणवलं। आणि ह्याच्यामध्ये होमस्कूलिंगमध्ये ज्यावेळेस मुलांना परीक्षा याचा तणाव नसतो त्यावेळेस शिक्षणाच्या प्रवासामध्ये एक सलगता येते। मुलं जे शिकतात त्या
शिक्षणाचा उपयोग करून ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना माहिती आहे की आज आपण जे शिकतोय ते कुठं आपल्याला टाकून द्यायचं नाहीये किंवा ते कुणाला दाखवण्यासाठी आपण शिकत नाहीये. मी आईला विचारेन की आता तो घरी आहे, त्यामुळे तुम्हाला खूप त्याच्या प्रती अटेंटिव्ह राहावं लागत असेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही वेळेचं कसं ऍडजस्टमेंट करता त्याच्या बाबतीत दोघं जण मिळून? मी गृहिणी आहे, हां. फक्त स्नेहाचे बाबा जॉब करतात हो. आणि घरी त्याला लक्ष द्यावं लागत नाही. त्याला नवीन शिकण्यासाठी लागणारं साधन सामुग्री किंवा सगळं तुम्ही वातावरण उपलब्ध- निर्मिती उपलब्ध. केली की त्याचं तो नवीन गोष्टी शिकतो. हां. मी त्याच्या बाबालाही विचारेन की एक असा पण समज आहे, कदाचित तो गैरसमज पण असेल, की मूल जेव्हा शाळेत जातं तेव्हा ते सोशल होतं, एक्स्ट्रोवर्ट होतं, सगळ्यांबरोबर मिसळतं, बरोबर. त्याला समाजभान लवकर येतं असं पण बरोबर. मानलं जातं. पण जेव्हा तो घरी शिकतो तेव्हा तो समाजापासून तुटला जाण्याची एक थोडीशी भीती, किंवा बरोबर. आजकाल घरात फॅमिलीच छोटी आहे, मुलांची संख्या कमी आहे, त्यामुळे एकलकोंड होण्याची पण भीती बरोबर. असते. तर त्या दृष्टीनं तुम्ही काय अभ्यास केलाय का? सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मुलं, प्रत्येक शाळेत जाणाऱ्या मुलाला समाजभान असतं आणि स्वशिक्षण घेणाऱ्या मुलांना समाजभान नसतं, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. कारण मूल जरी घरी शिकत असलं तरी ते घरात बसून शिकत नाही, ते शाळेबाहेरचं सगळं जग हीच त्याची एक शाळा असते. आणि जसं मी मगाशी म्हणालो की आज मी तुमच्याशी बोलतोय, पण जर मी कुठल्या तरी तणावग्रस्त परिस्थितीमध्ये असेल तर मी तुमच्याशी सहज संवाद साधू शकत नाही. समाजामध्ये वावरताना तुम्ही जितक्या सहजपणे संवाद करू शकाल तितकं तुमचं समाजभान जिवंत राहतं. आणि होमस्कूलिंग करणाऱ्या कुठल्याही मुलाला जर तुम्ही बघितलं तर त्याला प्रश्न विचारताना अडवणारं कोणी नसतं, त्यामुळे त्यांना संवाद करताना येणाऱ्या अडचणी खूप कमी असतात. शाळांमध्ये जर तुम्ही बघितलं की वर्ग सुरू असताना मला गणितामध्ये जर का काही शंका आली तर मी हात वरती करायचा आणि जोपर्यंत शिक्षक म्हणत नाहीत की आता तू विचार, तोपर्यंत बोलायचं नाही. त्यामुळे हळूहळू मुलं कंटाळा करतात की अरे कशाला प्रश्न विचारायचे. पण होमस्कूलिंगमध्ये तसं नाही, मला गणितातली शंका आली तर ती मी लगेच विचारू शकतो आणि त्याचं निरसन करून घेऊ शकतो. आणि तोच फॉर्म्युला ते समाजामध्ये वावरताना सुद्धा वापरतात. आणि इतर मुलांशी त्यांचा संबंध कसा असतो, इतर मुले त्यांना सामावून घेतात का नाही, हा एक बऱ्याच पालकांना प्रश्न पडतो. तर त्याची चिंता करण्याची बिलकुल गरज नाही. होमस्कूलिंग करणाऱ्या मुलाला पहिल्यांदी 1 महिना कदाचित त्रास होईल, कारण थोडासा एक जेलसी फॅक्टर तयार होतो. परंतु त्या 1 महिन्यानंतर आहे ना, जसं मधमाशाच्या पोळ्यांभोवती सगळ्या अशा मधमाशा गोळ्या होतात, तशी मुलं या मुलाच्या भोवती गोळा व्हायला लागतात. कारण एक तर याच्या डोक्यामध्ये भन्नाट कल्पना असतात आणि त्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याच्या घरामध्ये वातावरण असतं. त्यामुळे आज आमच्याकडे वेळ अशी असते की रात्री 10:30-11 वाजेपर्यंत मुलं गोळा झालेली असतात आणि मग आम्हाला त्यांना सांगायला लागतं की अरे आता जाऊन झोपा, कारण तुम्हाला दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये जायचंय. त्यामुळं होमस्कूलिंग करताना आम्हाला म्हणजे सुरुवातीला ही शंका होती, पण 3 वर्षानंतर आम्ही नक्की सांगू शकतो की मुलाचं समाजभान कमी तर होतच नाही, उलट ते वाढतंच. वा. आता एक प्रश्न मला तुम्हा दोघांनाही विचारायचा आहे की हा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा निश्चित तुम्ही ह्याचा अभ्यास केला असणार आहे की हे खूप टाइम कन्झ्युमिंग आहे, एनर्जी कन्झ्युमिंग आहे, याला भरपूर वेळ द्यायला पाहिजे, याला भरपूर आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे ह्यात पैशाचा सुद्धा फॅक्टर असू शकतो की आता जी मुलाखत तुमची बघतायत, अनेक पालकांना वाटतं की आपल्या मुलांना आदर्शवत वातावरण द्यावं, कमीत कमी त्रास होईल असं त्याला छान उमलू द्यावं. हे मुलाखत जे कोणी बघत असतील त्या पालकांच्या मनात हे प्रश्न आत्ता निर्माण झाले असणार आहेत की ह्याच्यासाठी लागणारा वेळ आणि ह्याला पैसे पण जास्त लागू शकतात का. म्हणजे त्याला समजा आता गणितात जशी रुची आली, त्याला उत्तमातलं उत्तम दाखवायचं आहे तर नेहरू सेंटरसारख्या ठिकाणी नेणं, त्यातलं त्याला प्रत्यक्ष दाखवणं, एखाद्या गणितज्ञाशी त्याची भेट घडवून देणं, हे उदाहरण दिलं मी. भूगोलात त्याची रुची निर्माण झाली तर भौगोलिक प्रदेश दाखवण्यासाठी नेणं, त्याच्यासाठी वेळ असतो, त्याच्यासाठी एनर्जी, तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतं. ऑफकोर्स ह्याला सगळ्याला पैसे पण लागतात. याविषयी तुम्ही दोघं काय सांगाल? मी असं सांगेन की निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या मुलांना उलट जास्त सोपं पडेल स्वशिक्षण घेणं. निसर्गातल्या गोष्टी बऱ्याच समजू शकतात त्यांना जवळ राहून. जे रेग्युलर शाळेत जाणाऱ्या मुलांना त्या गोष्टी रोजच्या रुटीन मध्ये नाही शिकता येत. तुम्ही आर्थिक बाबतीत तुम्ही जो प्रश्न विचारलात ना, तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तसा विचार केला तर तुम्ही आता नेहरू सेंटरचा उल्लेख केला. आम्ही पुण्यामध्ये राहतो. पुण्यामध्ये नेहरू सेंटर सारखेच आयुका आहे. तर आयुकामध्ये आम्हाला, म्हणजे आम्ही आयुकाचे आभार मानतो त्यासाठी, शिवाजी माने आणि अशोक रुपनेर जे तिथं आहेत. आयुकामध्ये आम्हाला मुक्त प्रवेश आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला 1 पैसा सुद्धा द्यावा लागत नाही. म्हणजे अशा संस्था ज्या आहेत त्या समाजामध्ये विज्ञान प्रसार करण्यासाठी झटतात आणि ते तिथं पैसे हा उद्देश नाहीये, तर विज्ञानाचा प्रसार तिथं तुम्हाला मुक्त प्रवेश आहे.
तिथं तुम्हाला अजिबात पैसा खर्च करावा लागत नाही. त्याच्यानंतर मुलाला गणितामध्ये रुची आहे, भाषेमध्ये रुची आहे आणि त्याला त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञाला जाऊन भेटायचं आहे, तर आम्ही अशा अनेक तज्ज्ञांना फक्त एक ईमेल केली किंवा एक फोन केला तर त्यांनी आम्हाला सहज भेट उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन आम्हाला अजूनही करत असतात. हे झालं जे त्या त्या क्षेत्रातल्या एक्सपर्टीज विषयी. बरोबर. पण आता तुम्ही इतर मुलांच्या, इतर विद्यार्थ्यांच्या पालकांबरोबर पण संवाद होत असेल, त्या पालकांचं तुम्हाला कसं सहकार्य मिळतं? ते पण खूप उत्सुकतेने तुमच्याशी बोलत असतील. काय अनुभव आहे तुमच्या दोघांचा? खरं म्हणजे तसं सांगायचं तर प्रत्येकालाच तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात की आपल्या मुलाचं होमस्कूलिंग करावं असं कुठेतरी आतून वाटत असतं. त्यामुळे ते आमच्याशी बोलताना सुरुवातीला ते असं म्हणत असतात की आम्ही पण हे करू शकतो का. प्रत्येकाच्या मनात ही शंका असते की आम्हाला हे जमेल का, आम्ही हे करू शकतो का. सुरुवातीला प्रतिसाद खूपच चांगला असतो, पण कुठंतरी त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांना असं जाणवायला लागतं की अरे आपल्याला जमू शकत नाही पण यांना जमतंय, त्यावेळेस थोडासा विरोध होण्याची शक्यता असते. कदाचित तुम्हाला एका वेगळ्या प्रकारे वाळीत टाकलं जातं, म्हणजे कार्यक्रमांमध्ये सहभागी करून न घेणे किंवा तुमच्याशी बोलणं टाळणे वगैरे. पण आमच्या दोघांचा एका गोष्टीवर विश्वास आहे की वाळीत टाकलो गेलो तरी आम्हाला त्याचं दुःख नाही, कारण आतापर्यंतचा इतिहास असा आहे की जे वाळीत टाकतात त्यांच्या इतिहासात नामोनिशाण राहत नाही, पण ज्यांना वाळीत टाकलं जातं तेच बदल घडवू शकतात. आणि आम्हाला एक पर्याय सगळ्यांसाठी दाखवायचा आहे. जर तुम्हाला प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपलं मूल आनंदी असलं पाहिजे, जगात असा पालक नाहीये की त्याला वाटतं आपलं मूल तणावग्रस्त असावं, मग त्याच्यासाठी पर्याय काय आहे, तर हा अत्यंत म्हणजे कुठलाही खर्च नसलेला, तुम्हाला कमीत कमी वेळ द्यायला लागणारा आणि मुलांना खऱ्या अर्थाने आनंद मिळवून देणारा असा पर्याय आम्ही आता अवलंबतोय आणि यशस्वीपणे अवलंबतोय. हे पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची धडपड सुरू आहे. आणि जर तुमच्याकडे गायडन्स घ्यायसाठी पालक आले तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल ज्यांना होमस्कूलिंग करायचंय? काय सांगाल? आई म्हणून तुम्ही काय सांगाल? नक्कीच निर्णय घ्या. आम्ही तुम्हाला आमच्या परीने मार्गदर्शन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि या स्वशिक्षणचा मार्ग जर मुलांसाठी जर पालकांनी अवलंबला तर त्यात पालक आणि मूल कधीच निराश होणार नाही. नक्कीच त्यांना पुढे जाऊन भव्य दिव्य यश मिळेल याची खात्री आहे. वा, तुमच्या दोघांशी बोलून गप्पा मारून खूप छान वाटलं. मला एक तुमच्याशी बोलत असताना एक प्रसंग आठवला की पुण्यामध्येच मला वाटतं, गावाचं नाव मला नीट आठवत नाही, पण एक मुलगी होम स्कूलिंगमध्ये शिकत आली आणि 10वी 12वी नंतर तिला आपल्याकडच्या एकूणच परीक्षा पद्धती आणि शिक्षण पद्धतीमध्ये कुठेतरी आडकाठी झाली, पण तिला डायरेक्ट अमेरिकेमध्ये टॉपच्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळाली. MIT सारख्या जगप्रसिद्ध इन्स्टिट्यूटमध्ये तिला स्कॉलरशिपवर ऍडमिशन मिळाली. हे खूपच आश्चर्यकारक आणि अत्यंत अभिमानास्पद पण गोष्ट आहे की भलेही आपल्याकडे टॅलेंट ओळखायला कमी पडले असतील आपली एकूण व्यवस्था, परंतु जगात अनेक ठिकाणं अशी आहेत की जिथं तुमचं टॅलेंट जोखलं जातं आणि तुम्हाला डोक्यावर पण घेतलं जातं प्रसंगी. तसं उदाहरण घडलेलं अलीकडच्या काळात. तुमच्याही मुलाच्या बाबतीत असंच काहीतरी भव्य दिव्य घडावं. आमच्या सह्याद्रीच्या तमाम प्रेक्षकाच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि तुम्ही आल्याबद्दल आभार मानते. धन्यवाद.